हॅलो फ्रेंड्स, मी अँड माय मदर किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. कसे आहात? मस्त ना? चला तर मग कोबीची भाजी झटपट कशी बनवायची बघू. ही भाजी टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भाजी तयार करण्यासाठी कोबी अशी बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर पाण्याने धुवून घ्यायची. भाजी तयार करण्यासाठी 3 पळी तेल घेऊ. तेल चांगले गरम होऊ द्यायचे. गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची. बघा, तेल गरम झालेले आहे. त्यामध्ये आपण मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देऊन घेऊ. बारीक चिरलेला लसूण सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. लसूणचा कलर हा थोडा गोल्डन होऊ द्यायचा. हे बघा, भाजीसाठी मी अशा हिरव्या बारीक मिरच्या चिरून घेतल्या आहे. बारीक चिरलेले टोमॅटो सुद्धा यामध्ये टाकू. व्यवस्थित फोडणी दिली तर भाजीची टेस्ट ही एकदम छान लागते. एक बटाटा शिलून त्याचे मी काप करून घेतले आणि ते यामध्ये टाकत आहे. बटाटा हा ऑप्शन आहे, तुम्ही नाही टाकला तरी चालेल. भाजीला कलर येण्यासाठी त्यामध्ये हळद टाकू. हळद टाकल्याने भाजी छान येल्लो दिसते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. सर्व असे मिक्स झाले पाहिजे. याला 5 मिनिट तरी असे हलवायचे. यामध्ये आता कोबी टाकून घेऊ. कोबी शिजवायला पाणी टाकायची गरज नसते, कारण या कोबीला पाणी सुटते. ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत एकदम मस्तपणे खाऊ शकता. हे बघा, असे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ही भाजी वाफेवरती होऊ द्यायची आहे, म्हणून यावरती 10 मिनिट असे झाकण ठेवू. बघा, कोबी ही वाफेवरती शिजली आणि किती छान कलर सुद्धा आला आहे ना आपली झटपट होणारी ही रेसिपी. आता आपण भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. वाव, एकच नंबर आपली भाजी तयार झाली. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा. चॅनलवरती प्रथमच असाल तर लाईक शेअर करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचे सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी ज्या नवनवीन रेसिपी टाकेल त्या तुम्हाला बघायला मिळतील. चला भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, खात रहा. बाय बाय.